आपण समजा गुहेत राहत असतो आणि म्हणजे केव्हमॅन म्हणजे हजारो वर्षापूर्वी, लाखो वर्षापूर्वी, आणि आपण सकाळी अगदी बाहेर पडलो आणि बाहेर छान गवत आहे आणि एकदम काहीतरी सळसळ दिसली, तर आपण तल्लखपणे बघायला लागतो, कान टवकारून डोळे मोठे करून बघतो, कसला आवाज आला, म्हणतो वाघोबा आहे का ससा आहे. ससा असला तर जाऊन पकडायचा, वाघ असला तर आपण गुहेत पळायचं. म्हणजे आपल्याकडे 2 रिस्पॉन्सेस तयार झाले. एक म्हणजे फाईट, म्हणजे जाऊन पकडणे, धावपळ करायची आणि पकडायचं, पाठला करायचं आणि पकडायचं, किंवा तिकडनं पळ काढायचा. म्हणजे सामोरं जायचं, फाईट ऑर फ्लाईट, असे 2 रिॲक्शन्स तयार झाले, निसर्गाने आपल्याला दिल्या. आणि त्याला सामोरं जाण्याकरता किंवा पळ काढण्याकरता सुद्धा आपल्याला शरीरामध्ये एनर्जी मॅनेज करावी लागते. त्याच्याकरता शरीरामध्ये एक सिस्टीम असते, नर्वस सिस्टीम, त्याला सिम्पॅथेटिक म्हणतात. सिम्पॅथेटिक म्हणजे सिम्पथीशी काही संबंध नाही आहे, इट जस्ट कॉल सिम्पॅथेटिक सिस्टीम. त्याच्यामध्ये ॲड्रिनलिन, स्टिरॉइड अशी येतात, आपण स्टिरॉइड्स खूपदा ऐकतो. तर ती येतात आणि त्यांनी तुम्ही तल्लख होता, म्हणजे तुम्हाला धावायला सुद्धा शक्ती लागते पायात, टुवर्ड्स किंवा अगेन्स्ट. आता काय खूप महत्त्वाचा मुद्दा इकडे येतो हर्षाली, की प्रसंग संपल्यानंतर, प्रसंगाला सामोरं जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणि त्याची कार्यवाही झाल्यानंतर इट इज टू बी स्विच्ड ऑफ. तसं स्विच ऑफ होत नाही. म्हणजे आपल्या लागोपाठ सतत सतत बदल येत राहतो, त्यामुळे आपण सतत अलर्टवरतीच असतो. त्याच्यामुळे स्विच ऑफ जे मेकॅनिझम असतं ते आपल्या शरीराने दिलेलं आहे, की ज्याच्यामध्ये ॲड्रिनलिनचा आपोआप जे थुई नाचणारं कारंज असतं ते खाली येऊ शकतं, सहज फ्लो राहू शकतो, स्टिरॉइड्स पण कमी होतात आणि आपलं शरीर पण ठीक राहतं. आता ॲड्रिनलिन आणि स्टिरॉइडमुळे 2 अगदी कॉमन इश्यूज येतात वाढलेल्यामुळे, म्हणजे ते काही शत्रू नाही आहेत आपले, ते बेस्ट फ्रेंड्स आहेत. ॲड्रिनलिनमुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं, स्टिरॉइडमध्ये ब्लड शुगर वाढू शकते, पोटाचे आजार सुरू होऊ शकतात, पचन चांगलं होऊ शकत नाही, स्नायूंची कंडिशन बरोबर राहत नाही, अशा गोष्टी होतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बदल सातत्याने होत असल्याने आणि त्याला सामोरं कसं जायचं हे कळत नसल्यामुळे आपल्याकडे स्विच ऑफ मेकॅनिझम नाही आहे, जो इतर प्राण्यामध्ये आहे.